नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. सध्या तरी क्रूड ऑइलच्या किमती फार ओलाटेल झाल्या आहेत. मिडल ईस्टमध्ये होणाऱ्या वार आणि क्रायसिसमुळे या सर्व गोष्टीमुळे ऑइल सप्लायमध्ये काही समस्या येत आहेत व याच गोष्टीमुळे ऑइलच्या प्राइसेस पुन्हा ॲग्रेसिव्ह लेवलवरती ट्रेड करताना दिसून येत आहेत. या क्रूड ऑइलच्या किमती ऑलमोस्ट $100 टच झाल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किमती तर याची कारणे कोणती आहेत तर पहिले कारण म्हणलं तर इराणचे नवीन सुप्रीम लीडरने डिक्लेअर केलं आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ऑइल सप्लायसाठी शटडाऊन केलं आहे. तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ एक लहानसा एरिया आहे ज्याला की इराण कंट्रोल करत आहे सध्या तरी, आणि या ठिकाणाहून ग्लोबल लेवलचं 20% ऑइल सप्लाय केलं जातं किंवा ट्रान्सपोर्ट केलं जातं. आणि 2 नंबर इराणवरती जे इस्रायल आणि US ने अटॅक केला आहे त्यामध्ये इराणचे मोठे नुकसान झालं आहे. त्याचा रेसिप्रोकल इम्पॅक्ट म्हणजेच परस्पर परिणामामुळे त्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती पुन्हा एकदा कब्जा केलेला आहे किंवा घेतला आहे व या मार्गाने कोणतीही जहाज पास होऊ देत नाहीत. आणि त्यांनी काल 2 शिपवरती अटॅकसुद्धा केलेला आहे, त्यामुळे 2 टँकर्सना आगसुद्धा लागली होती. तर या सर्व परिस्थितीत क्रूड ऑइलच्या किमती आणखी शॉपअप झाल्या आहेत. कारण सध्या येथे एक भीती आहे, जर हे युद्ध वाढत राहिलं किंवा दीर्घकाळ चालू राहिलं तर ग्लोबली ऑइलचा पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो किंवा होईल व डिमांड जसे तसे राहणार आहे. सप्लाय कमी होत असेल तर प्राइजेस साहजिकच वर जातील. हा मागणी आणि पुरवठ्याचा नियमच आहे. तर यामुळे क्रूडच्या किमती ऑलमोस्ट $100 गेले आहेत. अँड इंडियाच्या रिटेल इन्फ्लेशनचे नंबर येथे आले आहेत. भारतातील CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचे नवीन बेस वगैरे चालू केलं आहे. हा इंडेक्स पुन्हा सुधारित करण्यात आलेला आहे. तर या जानेवारी महिन्यामध्ये 2.74% इन्फ्लेशन आलेलं आहे, जे की आपण पाहिलं आहे एवढी महागाई होती व ते या फेब्रुवारीत 3.21% वाढवलं आहे. यामध्ये फूड इन्फ्लेशनची गोष्ट केली तर ज्याचं की वेटेज सर्वाधिक या इंडेक्समध्ये आहे व हे फूड इन्फ्लेशन 3.4% 3.5% वाढलं आहे. यामध्येही वाढ झाली आहे. तर या CPI इंडेक्समध्ये गव्हर्नमेंटने 2012 पासून कोणताही बदल केला नव्हता, पण त्यानंतर आपलं जे कन्झम्पशन आहे त्याचा पॅटर्न वगैरे मध्ये खूप काही बदल झालेला आहे. तर या इंडेक्समध्ये अगोदर 300 कमोडिटीज आयटम होते जे की इन्क्लूड होते, कॅल्क्युलेट केले जात होते या इंडेक्समध्ये. आता त्याला वाढवून 358 आयटम्स करण्यात आले आहेत. तर यासाठी आणखी काही कमोडिटीज अँड मोर स्पेंडिंग पॅटर्नना ॲनालिसिस केलं गेलं आहे. उदाहरणार्थ आता आपण ऑनलाईन आयटम किंवा सबस्क्रिप्शन घेत असतो जे की अगोदर नव्हतं. तर या गोष्टीलाही या CPI गृहीत धरण्याचा प्रयत्न केला आहे. तर या सर्व गोष्टीसाठी नवीन बेस तयार करण्यात आले आहे या इंडेक्समध्ये. तर 2024 या नवीन इंडेक्समध्ये काही नवीन बेसेस वगैरे इन्क्लूड केले गेले आहेत व यामध्ये फूड इन्फ्लेशन अँड बेवरेजेसचे वेटेज 45% कमी करून आता 37% आणलं आहे. पण ऑर्डर सर्व्हिसेस, हाऊसिंग, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन सारख्या सेगमेंटचे वेटेजेस या पर्टिक्युलरली इंडेक्समध्ये वाढवण्यात आलं आहे. तर या नवीन इंडेक्सचा आकडा 3.21% वरती आला आहे. जर आपण याला प्रिव्हियस इयरसोबत कम्पेअर करत असलो तर हे लॉजिकली कम्पेअर राहू शकत नाही, कारण या नवीन इंडेक्समध्ये डिफरंट मेथोलॉजी फॉलो केली गेली आहे. तर 2025 वेगळी पद्धत फॉलो केली जात होती व आता येणाऱ्या डाटा वेगळ्या पद्धतीने वगैरे आला आहे किंवा येत आहे. आपल्या इंडियन इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून आणखी एक मोठी अपडेट वगैरे मार्केटमध्ये येत आहे, ती म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक
अँड IT मिनिस्ट्रीने इंडियन सेमीकंडक्टर मिशन 2.0 साठी गव्हर्नमेंटकडून 1 लाख करोडहून अधिक निधीची रिक्वेस्ट केली आहे. या योजनेची ऑफिशियल घोषणा एप्रिल 2026च्या अखेरीस अपेक्षित आहे. जर ISM-1ची पॉलिसी आपण जी आणली होती, जिथे की गव्हर्नमेंटने 76,000 करोडची गुंतवणूक केली होती आणि सरकारने त्यामधून प्रायव्हेट सेक्टरमध्ये एंट्री करून 1.6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट केली होती. आपण या सेक्टरविषयी माहिती वगैरे असेल तर आपल्याला, तर टाटा इलेक्ट्रॉनिक्सने या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा करत आहे. येथे मोर दॅन 1 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट केवळ टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं केलेली आहे. जर आपण लिस्टेड प्लेयर पाहिले तर किंग्स टेक्नॉलॉजी, CP पॉवर सारख्या कंपन्या या मिशनमध्ये सहभागी होत आहेत व सेमीकंडक्टर फॅसिलिटी सेटअप करत आहेत. तर आता या ISM-1 आणि ISM 2.0 मध्ये काय फरक आहे, तर ISM-1 मध्ये वॉशॅक्ट अँड फॅब्रिकेशन बिझनेसमध्ये किंवा कडे अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. पण सध्याचे 2.0चे जे टार्गेट खूप व्यापक आहे सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनच्या दृष्टिकोनातून. तर येथे चिप डिझायनिंग, क्रिटिकल सेमीकंडक्टर इक्विपमेंट अँड मटेरियलची मॅन्युफॅक्चरिंग अँड डेव्हलपमेंट केली जाईल व इंडियन बेस्ड इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीज डेव्हलप केल्या जातील. ओव्हरऑल सप्लाय चेनलाही सुधारित केलं जाईल. यासाठी 1 लाख करोडची सरकारकडून मदत केली वगैरे असेल व 76,000 करोडची इन्व्हेस्टमेंट अगोदर झाली आहे ISM-1 मध्ये. याशिवाय येथे 1 लाख करोडची ॲडिशनल स्पेंडिंग येथे गव्हर्नमेंट करणार आहे. यासाठी मिनिस्ट्री सरकारकडे रिक्वेस्ट करत आहे. जर आपण सेमीकंडक्टरची व्हॅल्यू चेनला समजलो तर सध्या भारतात फॅब्रिकेशनसाठी काही फॅब प्लांट्स आहेत, ज्यात टाटा इलेक्ट्रॉनिक्स सारख्या कंपन्या काम करत आहेत. किंग्स अँड CG पॉवर सारख्या कंपन्या या आपलं वॉशॅक्ट बिझनेसमध्ये कार्यरत आहेत व या PCB अँड एंड मॅन्युफॅक्चरिंग देखील करत आहेत. जर आपण किंग्स टेक्नॉलॉजीची गोष्ट केली तर पण आपण व्हॅल्यू चेनमध्ये थोडेसे बॅकवर्ड जाण्याची इच्छुक आहोत. कारण जे की भारताकडे टेक्नॉलॉजीमध्ये खूप मागे आहे आणि किंवा आपण यामध्ये अद्याप कोणतीही शोध वगैरे लावलेला नाही. म्हणजे भारताने आणखी कोणतीही यामध्ये डेव्हलपमेंट केली नाही. तर चिप डिझायनिंग जे की सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनमध्ये सगळ्यात प्रीमियम काम असतं, जेथे की खूप कमी स्पेस आहे, खूप लिमिटेड प्लेयर्स आहेत. तर ते सर्व भारतात आणण्यासाठी ISM 2.0चे टार्गेट आहे. आपण याची संपूर्ण व्हॅल्यू चेन पाहिली तर सगळ्यात पहिल्यांदा याचे डिझायनिंग होते, त्यानंतर EDA टूल्सची डिझायनिंग होते, त्यानंतर सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन होतं, त्यानंतर वेफर्स टेस्टिंग होती आणि त्यानंतर आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये ही म्हणजे याचा वापर केला जातो आणि त्यानंतर एक वॉशॅक्ट वगैरे होतं आणि फायनली प्रोसेस होऊन ते आपल्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये वगैरे ते यूज केलं जातं. व आता या सर्व गोष्टी भारतात फॅब्रिकेशन आणि वॉशॅक्ट होत आहेत. तर या ISM 2.0 मध्ये R&D रिसर्च अँड वॉशॅक्ट पार्ट्सवरती देखील लक्ष केंद्रित केलं जात आहे. तर आपण एक एंड इकोसिस्टम भारतात डेव्हलप करत आहोत, जेणेकरून भविष्यात आपण कुणावरही अवलंबून राहू शकत नाही. भविष्यात आपण क्रिटिकल सेमीकंडक्टर चिप्स स्वतः बनवू शकतो. या गोष्टी आपण आत्मनिर्भर होऊ शकतो व यासाठीच याला सरकारकडून पुश केलं जात आहे, याला वगैरे मदत केली जात आहे.
तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.